मकर राशी, अंतिम घडी जवळ आली आहे. मोठी गुड न्यूज मिळणार, पण सावध रहा. मकर राशी, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ग्रहांची हालचाल आणि काळाची दिशा अशी काही सूचित करत आहे की तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या टर्निंग पॉईंट अगदी जवळ आला आहे आणि त्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होता. तुमच्या दारात हा आता काळ उभा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या प्रवेशांशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे संकेत मिळणार आहेत आणि हे सक्रिय होत आहे. आणि शनी हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ आता तुम्हाला मिळण्यास सुरुवात होत आहे. तुम्ही मेहनत केली असेल, संयम ठेवला असेल, तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. एकामागून एक आपल्या अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. विशेषतः गुरु आणि सूर्य यांचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर पडताना दिसत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक चांगल्या घटना घडू शकतात. आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की जणू काही काळाने तुमच्यावर कृपा केली आहे. तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात जर तुम्ही काही चुका केल्या, चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक उचलणे हे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारे प्रमुख त्यांचे संक्रमण अवस्थेत होऊन जात आहे आणि या संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यातील थांबलेली कामे हळूहळू गती पकडू लागतील. कारण जे ग्रह आत्तापर्यंत प्रतिकूल होते ते आता अनुकूलतेकडे वळत आहेत. त्यामुळे कर्मफळाचा वेग वाढताना दिसेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा म्हणून ज्यामुळे जीवनात स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. नक्षत्रांची स्थिती सूचित करते की तुमच्या मानसिक स्थितीत मोठा बदल घडणार आहे. कारण चंद्राशी संबंधित ऊर्जा स्थिर होत असल्यामुळे मनातील अस्वस्थता कमी होईल आणि तुम्हाला निर्णय घेण्याची स्पष्टता मिळेल. त्यामुळे आत्तापर्यंत जी गोंधळाची परिस्थिती होती ती आता निवडू लागेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल. ग्रहयोग असे दर्शवतो की कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होणार आहे. कारण गुरूंचा प्रभाव सांभाळताना स्थिरता देतो आणि गैरसमज दूर करण्यास मदत करतो. घरातील वातावरण हळूहळू शांत आणि आनंददायी होते आणि परस्पर विश्वास वाढेल. परमगुरू आणि सूर्य यांच्या परस्पर प्रभावामुळे तुमच्या कर्मांना योग्य दिशा मिळत आहे आणि याच वेळी तुम्ही आत्तापर्यंत मनात ठेवलेली काही जुनी स्वप्न साकार होण्याच्या टप्प्यावर येऊ शकतात. त्यामुळे या काळात आळस न करता संधी म्हणून त्वरित कृती करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विश्व तुम्हाला पुढे नेण्यासाठी संकेत देत आहे आणि जे लोक या संकेतांना ओळखतात तेच यशाच्या शिखरावर पोहोचतात. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला मोठे यश मिळणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान लोकांच्या दृष्टीने पाहिले असता चंद्र आणि सूर्य त्यांच्यात निर्माण होणारा समतोल हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम घडवून आणत आहे. कारण चंद्र हा मनाचा कारक असतो, सूर्य आत्मशक्तीचा स्रोत मानला जातो आणि जेव्हा हे दोन्ही ग्रह संतुलित होतात तेव्हा व्यक्तीला एक नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला हलकेपणा, उत्साह आणि सकारात्मकता जाणवेल. तसे दीर्घकाळापासून चालू असलेला मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि स्थिर मनाने तुमच्या कामांकडे लक्ष देऊ शकता आणि याच अवस्थेत घेतलेले निर्णय हे अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष करू नका आणि शरीर, मन यांचा संपर्क करण्याचा नेहमी प्रयत्न करा. यावेळी बुध ग्रहाचा प्रभाव विशेषतः महत्त्वाचा ठरत आहे. कारण बुध हा बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कार्यकारक आहे आणि सध्या त्यांची स्थिती तुम्हाला योग्य विचार करण्यास आणि अचूक निर्णय घेण्यास मदत करत आहे. त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात जे तुमच्या भविष्यासाठी निर्णय प्रत्येक अशा वेळी कोणत्याही प्रकारच्या काही गडबडीत निर्णय घेण्यात आला. कारण जर ग्रह अनुकूल असले तरी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ टिकू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन आणि अंतर्मनाचा आवाज ऐकून निर्णय घ्या. कारण
योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, या काळात मिळवलेली एकच संधी तुमच्या संपूर्ण भविष्य बदलू शकते. पण दुर्लक्ष केलं तर ती संधी कायमची निघून जाऊ शकते. उपाय पहा. दररोज किमान 10 मिनिटे व्यायाम आणि प्राणायाम करा. सूर्य उगवल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्या. हिरव्या रंगाच्या वस्तूंचा वापर वाढवा. कुटुंबाच्या दृष्टीने पाहिले असता चौथ्या भावावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो आणि चौथा भाव हा घर असतो आणि मानसिक शांततेचा कारक मानला जातो. त्यामुळे घरातील वातावरण एक वेगळी शांतता आणि निर्माण होणे, आनंद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशिष्टमुळे ज्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होत होता ते आता आपोआप कमी होतो. कारण गुरूचा प्रभाव सांभाळताना समजूतदारपणा देतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद सुधारेल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास हा अधिकार होईल. याच काळात एखादी शुभ घटना किंवा आनंदाची बातमी देखील मिळू शकते. याची संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाने कारण ठरेल. सूर्याचा प्रभाव वाटत असल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. कारण सूर्य हा आत्मवृत्त, नेतृत्व गुणांचा कार्यकाल आणि जेव्हा तो मजबूत होतो तेव्हा व्यक्तीला स्वतःवर विश्वास वाटू लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेवर अधिक विश्वास ठेवून मोठे निर्णय घेण्यास तयार व्हावे आणि याचा आत्मविश्वासामुळे तुम्हाला समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात स्वतःला कमी समजू नका आणि तुमच्या क्षमतेचा पूर्ण वापर करा. कारण ग्रह तुमच्या बाजूने आहेत, तुमच्या जीवनावर कार्यरत आहेत आणि शनी हा संयम आणि शिस्त या कर्मफळाचा कारक मानला जातो. त्यामुळे काही गोष्टींमध्ये थोडा विलंब होऊ शकतो, परंतु हा विलंब तुमच्यासाठी नुकसानकारक नसून तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नका आणि तुमच्या मार्गावर स्थिर राहा. कारण शनी नेहमी त्या व्यक्तीला यश देतो जे प्रामाणिकपणे मेहनत करते आणि योग्य मार्गावर चालते. त्या व्यक्तीला नेहमी शनी यश देतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.